जेव्हा डावी बाजू चालू आहे तर ती तुमची चंद्र नाडी आहे. उजवी बाजू चालू आहे ती सूर्य नाडी आहे आणि दोन्ही इक्वल असतील तर ती सुषुम्ना नाडी आहे. जेव्हा डावी बाजू चालू आहे तर ती तुमची चंद्र नाडी आहे. उजवी बाजू चालू आहे ती सूर्य नाडी आहे आणि दोन्ही इक्वल असतील तर ती सुषुम्ना नाडी आहे. आता यांचा अभ्यास आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये प्रेडिक्शनसाठी कसं करायचं हे आपण थोडंसं समजून घेऊया. तर आपण सगळ्यात आधी सूर्यनाडीचा विचार करूया. सूर्यनाडीचा विचार केला ना तर सूर्यनाडी ही उग्र नाडी आहे. म्हणजे हीटच्या संदर्भात किंवा उष्णतेच्या संदर्भातल्या गोष्टी या ठिकाणी होतात. सूर्यनाडी ही अभ्यासासाठी खूप चांगली सांगितलेली आहे. जेव्हा तुम्हाला अभ्यास करायचा असेल, नवीन काही शिकायचं असेल, वाचन करायचं असेल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर सूर्यनाडी चालू असणं उत्तम. म्हणजे यावेळी ज्यांची सूर्यनाडी चालू आहे किंवा उजवी बाजूची नाकपुडी चालू आहे त्यांना मी जे काही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ते पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशनने ऐकतील किंवा त्यांना तो विषय खूप चांगल्या पद्धतीने आत्मसात होणार आहे. तसंच सूर्यनाडी ही तुम्हाला कमांड देते. तुम्हाला एखाद्या मीटिंगला जायचं आहे किंवा एखाद्या मीटिंगमध्ये तुम्ही आहात आणि जर तुमची सूर्यनाडी चालू असेल तर तुम्ही अधिकार वाणीने तिथे बोलू शकता. पण जर तुमची चंद्रनाडी चालू आहे तर तुम्ही तिथे शांत बसलेलं उत्तम. जोपर्यंत तुम्हाला सांगितलं जात नाही की तुम्ही तुमचं मत मांडा तोपर्यंत शक्यतो चंद्रनाडीवरती स्वतःचं मत मांडू नये. त्याच पद्धतीने आपण जर थोडंसं शाळेच्या वेळी गेलो किंवा जेव्हा आपण स्कूलिंगमध्ये होतो, शाळेत होतो, तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल काही विषय हे अनाहूतपणे आपल्याला आवडत होते, काही विषय हे आपले नाआवडीचे होते की आपण तिकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करायचो. तर जेव्हा हा शिवसर्वोदय शास्त्राचा अभ्यास आपण करतो ना तेव्हा आपल्या लक्षात येतं, मी मगाशीच सांगितलं 45 मिनिटं सूर्यनाडी, 45 मिनिटं चंद्रनाडी, मधली 10 मिनिटं ही सुषुम्ना नाडी. जेव्हा जेव्हा तुमच्या वीकली पिरियड्समध्ये म्हणजे तुमच्या क्लास लेक्चर्समध्ये 45 मिनिट्सच्या सूर्यनाडी ॲक्टिव्ह असायची ना ते विषय कळत नकळतपणे तुम्हाला आवडत गेले. जेव्हा जेव्हा तुमचे लेक्चर्स हे चंद्रनाडीकडे होते तर ती चंद्रनाडी चालू असताना ते विषय हे तुमचे नावडते विषय बनले. तिथेच कुठेतरी शैक्षणिक संस्थेमध्ये 45 मिनिटाचं लेक्चर, 10 मिनिटाचा टीचर्स येण्या जाण्याचा बफर हे सगळं कुठेतरी कॅल्क्युलेशनमध्ये आलेलं असू शकतं. तर ज्यांनी कोणीही शैक्षणिक पद्धती किंवा 45 मिनिट्सचे लेक्चर्स डेव्हलप केले किंवा आपली परीक्षा व्यवस्थासुद्धा तुम्ही बघितली तर साधारणपणे आपण 3 तासाचे पेपर्स लिहायचो 10वीचे. त्या 3 तासामध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं तर चुकून माकून जर एखाद्या विद्यार्थ्याची जर चंद्रनाडी सुरू असेल आणि त्याला जर त्यावेळी आठवलंच नाही तर ती 45 मिनिटं त्याची वाया गेली. पण मधली 45 मिनिटं जेव्हा त्याची सूर्यनाडी असेल तेव्हा त्याला ते लक्षात राहणं किंवा त्याने जे अभ्यास केला ते तो लिहू शकत होता. म्हणून आपल्याकडे त्यावेळेपासून पॅटर्न आहे 1/3 पासिंगचा. म्हणजे किमान 100पैकी 33.5% मार्क किंवा 33% हे तुम्हाला मिळाले पाहिजे. ते पासिंगचा नियम तेव्हापासून चालू आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी तुमचं ग्रास्पिंग पॉवर, अभ्यास केलेला लिहिणं यासाठी सूर्यचंद्र नाडीचा अभ्यास त्यावेळी झालेला असू शकतो. जर सूर्यनाडीचा आपण विचार केला तरी कॉन्सन्ट्रेशनसाठी चांगली आहे. शीतपेय जी असतात ती चंद्रनाडीवर कधीही पिऊ नयेत. चंद्रनाडीवर पिऊ नयेत म्हणजे तुम्हाला जर आईस्क्रीम खायचं आहे, कोल्ड्रिंक खायचं आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मला आजारी नाही पडायचं, जर तुमची सूर्यनाडी चालू असेल आणि तुम्ही अशा पद्धतीची थंड गोष्ट खाल्ली तर ते तुम्हाला कधीही बाधत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यनाडी ही थोडीशी खर्चिक नाडी आहे. चंद्रनाडी ही सेव्हिंग करणारी नाडी आहे. म्हणजे जेव्हा सूर्य नाडीची बाजू तुमची चालू असेल तेव्हा तुम्ही जर सेव्हिंग करायचा विचार कराल तर ते शक्य होत नाही. तर जेव्हा तुमची चंद्रनाडी चालू असेल तेव्हा तुम्ही तुमचे चेक्स बँकेत डिपॉझिट करा किंवा तुम्हाला सेव्हिंग्सच्या रिलेटेड काही प्लॅन्स करायचे असतील, काही फॉर्म्स भरायचे असतील, सिग्नेचर्स करायचे असतील तर त्या तुम्ही आवर्जून चंद्रनाडीवर करा. त्या जेव्हा तुम्ही चंद्रनाडीवर कराल तेव्हा तुमचं सेव्हिंग होतं. किंवा आपण डे टू डे लाईफमध्ये पण थोडासा पैसा हा घरामध्ये कॅश फ्लोच्या अनुषंगाने सेव्ह करून बाजूला ठेवतो. कॅशमध्ये थोडासा का असेल, एक 10,000 15,000. ह्या पैशावरती कधीही सूर्यनाडी चालू असताना पाहू नये. जर तुम्ही सूर्यनाडी चालू असताना या पैशाकडे पाहिलं तर साधं सोपं घडतं की त्या खर्चाला किंवा त्या पैशांना खर्चाचे पायवाट फुटते. तुम्हाला काही ना काहीतरी एक्सपेन्सेस निघतात आणि तुम्हाला तो पैसा खर्च करावा लागतो. किंवा सेव्हिंग केलेला पैसा हा कधी सूर्यनाडी चालू असताना मोजू नये. ते मोजण्याने पण साधारणपणे हेच घडतं की तुम्हाला खर्च होतात.
सो तुम्हाला जर पैसा मोजायचा असेल की तुम्हाला कुठल्या कस्टमरने काही पैसे दिले, तुम्ही घरी आणलेत आणि तुम्हाला तो ॲक्च्युअल फंड मोजायचा असेल तर तो अवश्य ना चंद्रनाडीवर मोजावा. चंद्रनाडीवरती पैसा मोजला की तो पैसा सेव्हिंग होतो, त्याची शिल्की डेव्हलप होते. अँड दॅट्स द बेस्ट पार्ट टू डू द सेव्हिंग. की जर आपण फक्त ब्रिदिंग पॅटर्न फॉलो करून, काही नियम फॉलो करून जर आपण सेव्हिंग कन्वर्ट करू शकत असू तर त्यासारखं उत्तम असं काही नाही. ज्या ज्ञानाचा किंवा ज्या नॉलेजचा तुम्हाला आज फायदा होतोय तो फायदा तुमच्या इतर प्रियजनांना सुद्धा झाला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ खूप 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 शेअर करा, खूप 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 लाईक करा. शेयर मार्केट सीखने की अनोखी पाठशाला जो सबको भाए और समझ में आए. What is short iron butterfly? Short iron butterfly. If we are going for short straddle to cover up the unlimited loss, we are doing long strangle. Wow, come on! Yes, I can teach, man. यहाँ मिले स्टॉक मार्केट संस्कार. When we step into a new world, we need sanskar. If you are going to step into this world called stock market, we will give you that sanskar. आपको कहाँ फोकस करना चाहिए? Skill पे. Never come in the markets to make money, or with the focus of making money. So we say become a pro. Become a pro. Money will flow. The fastest way to grow. अवधूत साठे ट्रेडिंग अकेडमी. फ्री लाइव यूट्यूब सेशंस देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें एंड फॉर फर्दर नोटिफिकेशंस प्रेस ऑन द बेल आइकॉन.